मालेगावात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। आंदोलकांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखलेला आहे। रास्ता रोकोमुळे मुंबई आग्रा महामार्गाची वाहतूक ठप्प झालेली आहे। मराठा आंदोलकांनी मालेगावात मुंबई आग्रा हा महामार्ग रोखलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर मालेगावात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे। मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर रास्ता रोकोत सहभागी झालेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या दरम्यान देण्यात आल्यात। मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक मात्र यामुळे आता ठप्प झाली आहे। विद्यार्थी आणि ॲम्ब्युलन्ससाठी अडचण होणार नाही याची मात्र आंदोलकांनी काळजी घेतली आहे। राहणार नाहीत। मी वराण्यावर आलेले सहभाग नव्हता, गौरीचाही सहभाग नव्हता। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। रास्ता रोकोची दृश्य आपण पाहतोय। मालेगावात मराठा समाज आक्रमक झालाय। विद्यार्थी आणि ॲम्ब्युलन्ससाठी अडचण होणार नाही याची मात्र आंदोलकांनी काळजी घेतलेली आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विशाल, खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मराठा समाजाला केलेले आणि मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्ग हा रोखून धरण्यात आलाय। त्या ठिकाणचे सध्याचे ताजे अपडेट काय? नक्कीच कारण मराठा आंदोलकांनी मालेगाव मुंबई महामार्ग हा रोखून धरला आहे। मोठ्या संख्येने इथे मराठा बांधव उपस्थित आहे आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणाने हा परिसर पूर्ण दुमदुमून गेलेला आहे आणि विद्यार्थी आणि ॲम्ब्युलन्सला अडचण होणार नाही याची विशेष काळजी आंदोलकर्त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे ॲम्ब्युलन्सला सुद्धा इथे रास्ता मोकळा करून दिला आहे आणि आंदोलन जास्त वेळ न खेचता की जेणेकरून आता 12वीच्या मुलांची जी परीक्षा आहे त्याची कुठेतरी काळजी आंदोलनकर्त्यांनी घेऊन हे आंदोलन आता कुठेतरी आटोपता घेतला आहे। कारण त्यांनी नक्कीच विशाल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।